हेरवाड ग्रामपंचायत दप्तर चोरी प्रकरणाला नवे वळण, कपडे खरेदी आणि बनावट बिलांचा पर्दाफाश होणार. पुराव्यांची विल्हेवाट लावण्यासाठीच दप्तर गायब केल्याचा संशय. मंगळवारच्या जबाबाकडे संपूर्ण गावचं लक्ष. येथील ग्रामपंचायतीचे दप्तर गायब होऊन पुन्हा कार्यालयात जमा झाल्याच्या प्रकरणानं आता गंभीर वळण घेतलंय. गायब झालेल्या फाईल्समध्ये लोकप्रतिनिधींनी स्वतःसाठी केलेल्या कपडे खरेदीचे वाउचर आणि ग्रामस्थांच्या नावे काढलेली बनावट बिलं असल्याचं समोर आल्यानं खळबळ उडाली आहे. या प्रकरणात आता प्रशासन कठोर कारवाई करणार की राजकीय दडपशाही होणार असा सवाल ग्रामस्थांमधून विचारला जातोय. 2 महिन्यांपूर्वी सोशल मीडियावर ग्रामपंचायतीच्या काही संशयास्पद व्यवहारांचे दस्तऐवज व्हायरल झाले होते. यामध्ये 2 लोकप्रतिनिधींनी दीपावलीत कर्मचाऱ्यांच्या कपडे खरेदीसोबतच स्वतःसाठी सुमारे 6,000 रुपयांचे कपडे घेतल्याचे, तसेच गावातील काही सामान्य नागरिकांना ठेकेदार दाखवून त्यांच्या नावे विकास कामाची खोटी बिले उचलल्याचे पुरावे होते. हेच महत्त्वाचे पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशानं दप्तर गायब करण्यात आल्याची चर्चा सध्या गावात रंगली आहे. चोरीला गेलेले दप्तर 9 तारखेला पुन्हा ग्रामपंचायतीत जमा झाले असून सध्या ते ग्रामविकास अधिकारी संजय पोकाळे यांच्या ताब्यात आहे. ज्या कर्मचाऱ्यानं ही फाईल परत आणली त्याला ती नेमकी कुणी दिली याचा उलगडा मंगळवारी होणाऱ्या जबाबात होणार आहे. यातून संबंधित लोकप्रतिनिधींचा पर्दाफाश होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येते. परवानगीशिवाय दप्तर बाहेर नेणं हा गंभीर गुन्हा आहे. या प्रकरणात वरिष्ठ प्रशासनानं तातडीनं गुन्हा दाखल करावा अशी माहिती ग्रामविकास अधिकारी पोकाळे यांनी दिली आहे. दरम्यान दप्तरमधील मूळ कागदपत्रे अद्याप शाबूत आहेत की ती गायब केली गेली याची माहिती प्रशासनानं जाहीर करावी आणि दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी हेरवाडमधील नागरिकांनी केली आहे. आमच्या प्रतिनिधींचं पाहत रहा CK24 न्यूज.